नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण भौतिक संज्ञा आणि त्यांची एकके हा घटक पाहणार आहोत। हा घटक सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। जास्त करून याच्यावर प्रश्न सरळ सेवा भरतींना येतात, म्हणजे पोलीस भरती, तलाठी, जिल्हा परिषद, लिपिक, तसंच इतर कोणत्याही सरळ सेवेच्या परीक्षांना याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा एमपीएससी मध्ये कंबाईन परीक्षेला देखील याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणजे जोड्या लावा वगैरे याला प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर सुरुवात करूया आपण। बघा, आता हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका, तर नक्की तुम्हाला 1 मार्काला फायदा होऊन जाईल। तर आता सुरुवात करूया। या ठिकाणी सर्व भौतिक संज्ञा जवळजवळ 11 दिलेत आणि त्यांची एकके दिलेली आहेत आणि पुढे आपण ट्रिकचा या ठिकाणी वापर करणार आहोत। तर बघूया आता भौतिक संज्ञा कोणत्या आहेत। वारंवारता, विभवांतर, अनुदीप्त तीव्रता, विशिष्ट रोध, दीपन, भिंगांची शक्ती, विद्युत प्रभार, ध्वनीची तीव्रता, ध्वनी तीव्रता, वजन, विद्युत धारा आणि विद्युत रोध अशा 11 भौतिक संज्ञा दिलेत आणि त्यांची एकके दिलेली आहेत पुढे। आता वारंवारता याचं एकक आहे हर्ट्झ, आता विभवांतर याचं एकक आहे व्होल्ट, अनुदीप्त तीव्रता याचं एकक आहे कॅन्डेला, विशिष्ट रोध याचं एकक आहे ओहम मीटर, दीपन याचं एकक आहे मीटर कॅन्डल, भिंगांची शक्ती डायप्टर, विद्युत प्रभार कुलोम, ध्वनी तीव्रता म्हणजे ध्वनीची तीव्रता डेसिबल, वजन न्यूटन, विद्युत धारा एम्पियर आणि विद्युत रोध ओहम। आता या ठिकाणी आपण ट्रिक दिलेली आहे, त्यांचा कसा याचा वापर करायचा, कसं लक्षात बसेल तर पाहूया। आता पहिली ट्रिक आहे वारे हार्ट। वारे हार्ट, हार्ट म्हणजे काय, आपण हृदयाला म्हणतो वारे हार्ट, वारे हृदय, वारे हार्ट म्हणजे वारंवारता हर्ट्झ, वारंवारताचं एकक आहे हर्ट्झ, हर्ट्झ, ठीक आहे। विवो ही मोबाईलची कंपनी आहे, आपल्याला माहिती आहे। व्ही साठी विभवांतर त्याचं एकक कोणतं आहे, व्होल्ट। विवो ही मोबाईलची कंपनी, लक्षात ठेवा, व्ही म्हणजे विभवांतर, व्होल्ट। अणूचा दिवा कॅन्डलचा, अणूचा दिवा कसला, कॅन्डल म्हणजे मेणबत्ती, या ठिकाणी लक्षात ठेवायचं। अणूचा दिवा म्हणजे अणूचा अणूचा अनुदीप्त, इथं लक्षात ठेवायचं, अनुदीप्त तीव्रता उत्तर काय, कॅन्डेला, हे बघा, अनुदीप्त तीव्रता कॅन्डेला असं। विरोध ओमीचा, पुढची ट्रिक काय 4 नंबरची, विरोध ओमीचा म्हणजे काय, विशिष्ट रोध ओहम मीटर, हे बघा, विशिष्ट रोध ओहम मीटर 4 नंबरची ट्रिक। आता 5 नंबरची ट्रिक कशी आहे, दीपाची मिळते कॅन्डल, दीपाची काय मिळते, कॅन्डल म्हणजे दीपा कंपनीची मिळते कॅन्डल म्हणजे मेणबत्ती, दीपाची म्हणजे दीपन, हे बघा इथं 5 नंबरला दिले दीपन, दीपन मिळते म्हणजे काय, मीटर, मीटर कॅन्डल, मीटर कॅन्डल, दीपनचं एकक काय, मीटर कॅन्डल, हे बघा, दीपन मीटर कॅन्डल असं, दीपाची मिळते कॅन्डल अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो। भिंगरीची शॅडो, भिंगरी असते बघा, फिरवतात भिंगरीची शॅडो, शॅडो म्हणजे सावली। आता म्हणजे काय इथे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, भिंगांची शक्ती, भिंगरीची श साठी इथपर्यंत लक्षात ठेवा, भिंगांची शक्ती। आता डो साठी काय, डायप्टर लक्षात ठेवायचं, डायप्टर। आता बघा विप्रोकूल, विप्रो कंपनी आहे बघा, प्रसिद्ध कंपनी आहे विप्रोकूल, कूल संकुल असतं ते, त्यापैकी लक्षात राहू शकतो विप्रोकूल म्हणजे काय, विद्युत प्रभार कुलोम, हे बघा, विद्युत प्रभार कुलोम, विप्रोकूल म्हणजे विद्युत प्रभार कुलोम असं लक्षात राहील। आता ध्वज डे, भारतामध्ये ध्वज दिवस साजरा करतात, ध्वज डे म्हणजे ध्वजसाठी काय, ध्वनीची तीव्रता कशात मोजली जाते, डे म्हणजे डेसिबल मध्ये मोजली जाते। आता वेट न्यू, वेट म्हणजे मराठीमध्ये काय बोलतात, वेटला वजन, वजनाचे एकक न्यू म्हणजे काय, न्यूटन लक्षात ठेवायचं, वजनाचे एकक काय, न्यूटन। आता व्हीडी ऍपल, व्हीडी ऍपल बघा काय आहे, विद्युत, व्ही साठी विद्युत धारा, डी म्हणजे धारा, ऍ म्हणजे एम्पियर लक्षात ठेवायचे, व्हीडी ऍपल म्हणजे काय, या ठिकाणी एम्पियर, विद्युत धारेचे एकक एम्पियर आहे। विरोध ओ, विरोध ओ असं दिले बघा। आता विद्युत, या ठिकाणी विद्युत रोध ओहम, हे बघा, विद्युत रोध ओहम। आता परत एकदा कुठलं राहिलं असलं तर परत बघूया। इथं एखाद्या वेळेला विशिष्ट रोध आहे, इथं विद्युत रोध आहे, इथं आपण जमलिंग मध्ये जाऊ शकतो। आता इथं मी बोलताना एखाद्या वेळेला बोललो असेल विद्युत रोध, पण इथं विशिष्ट रोध आहे ओहम मीटर, विशिष्ट रोधचं काय आहे, ओहम मीटर, हे बघा, विशिष्ट रोध ओहम मीटर। तर असं माझ्याकडून बोलताना गेलं असेल
तर विशिष्ट रोध ओहम मीटर हे झाली. इथं ह्या दोन ठिकाणी आपण जम्बलिंग मध्ये जाऊ शकतो, म्हणजे गोंधळाच्या परिस्थितीमध्ये जाऊ शकतो. इथं विद्युत रोध ओहम आणि इथं विशिष्ट रोध ओहम मीटर. हे बघा, विशिष्ट रोध ओहम मीटर. अशा प्रकारे तुम्ही भौतिक संज्ञा व त्यांची एकके पूर्ण लक्षात ठेवू शकता. बघा, जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारू शकता, किंवा तुम्हाला वाटलं एखाद्याला बाबा आपल्या ट्रिकचा नको अभ्यास करायला, किंवा असंच मी पाठांतर करू शकतो, तर आहे तसं पाठांतर करू शकता तुम्ही. तर ट्रिक आवडल्यास तर ट्रिकचा वापर करू शकता. असं काही नाही की तुम्ही कंपल्सरी ट्रिकच वाचन केल्या पाहिजेत, की तुम्हाला जर सरळ जर पाठांतर करायचं झालं तर सरळ देखील करू शकता. एखाद्याला याच्यातल्या निवडक ट्रिक आवडल्या काय तर ट्रिकचा पण वापर करू शकता. तर आज आपण भौतिक संज्ञा आणि त्यांची एकक ट्रिकद्वारे पण पाहिली आणि सरळ ह्याच्यामध्ये पण घेतली. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील. धन्यवाद.